शालेय विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे, कारण आता 5वी आणि 8वीला विद्यार्थी नापास झाले तर ते नापासच असणार आहेत। नापास विद्यार्थ्यांना प्रमोट करण्यात येणार नाही। केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने याबाबतचा निर्णय घेतलेला आहे। 5वी पुढील न नापास धोरण केंद्र सरकारने रद्द केलेले आहे। पूर्वी 5वी आणि 8वीला वार्षिक परीक्षेत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना पास करून पुढच्या इयत्तेमध्ये प्रमोट केलं जात होतं, मात्र आता असं होणार नाही। नापास विद्यार्थ्यांना 2 महिन्यात पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळेल, मात्र फेर परीक्षेत पुन्हा नापास झाल्यास त्यांना प्रमोट करण्यात येणार नाही। त्यामुळे 5वी 8वीतील ढकलगाडी आता बंद होणार आहे। 5वीं में और 8वीं में हर प्रयास करने के पश्चात यदि डिटेंशन करने की आवश्यकता पड़े तो डिटेन किया जाए, लेकिन उसमें यह भी प्रावधान किया गया है कि 8वीं कक्षा तक किसी भी बच्चे को हमारे स्कूलों से निष्कासित नहीं किया जाए। वास्तविक पाहता आपण जर पाहिलं असेल तर गेल्या काही वर्षांमध्ये विद्यार्थ्यांना फेल करण्याचं जी पॉलिसी बंद केली होती तेव्हापासून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा खूप प्रमाणात ढासळलेला आहे आणि हा दर्जा जर आपल्याला वाढवायचा असेल तर निश्चित पास हा एकच पर्याय तिथे असू शकतो। दुसरं म्हणजे पास आणि फेल याचा खरा अर्थ असा आहे की मुलांना शिकवल्या गेलेले सगळे कन्सेप्ट्स त्यांना समजले आहेत की नाही। जर कन्सेप्ट समजले असतील तर त्यांचा पाया भक्कम होईल आणि पाया भक्कम झाला तरच त्यांना त्यांच्या भविष्यासाठी या सगळ्या गोष्टींचा उपयोग होईल। म्हणून आम्ही सर्वजण ह्या निर्णयाचं स्वागत करत आहोत। तर आपण बघतोय 5वी 8वीतील ढकलगाडी बंद झालेली आहे। 5वी आणि 8वीला नापास झाले विद्यार्थी तर नापासच होतील। नापास विद्यार्थ्यांना प्रमोट करणार नाही असा मोठा निर्णय झालेला आहे। 5वी पुढील न नापास धोरण केंद्राने आता रद्द केलं आहे। आता नापास विद्यार्थ्यांना पुढच्या इयत्तेत ढकललं जातं। आता नापास विद्यार्थ्यांना 2 महिन्यात पुन्हा परीक्षा द्यावी लागेल। तर एक राज्य एक गणवेश पाठोपाठ आता शालेय अभ्यासक्रमात पुस्तकाला वह्यांची पानं जोडण्याचा निर्णय रद्द होण्याची शक्यता आहे। दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी मागील वर्षी घेण्यात आलेला हा निर्णय रद्द करण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत। शिक्षण विभागासाठी डोकेदुखी ठरलेल्या या निर्णयावरून कंत्राटदार आणि विभागातील आजी-माजी अधिकाऱ्यांमध्ये मोठे वाद सुरू झाले आहेत। त्यामुळे काही दिवसातच हा निर्णय रद्द केला जाणार आहे, अशी माहिती मंत्रालयातील उच्चस्तरीय अधिकारी सूत्रांनी दिलेली आहे। पुढील बातमीकडे, नाताळच्या सुट्ट्या आणि नवीन वर्षानिमित्त तुळजापुरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली। कुलधर्म कुलाचार पूजा करण्यासाठी नवदाम्पत्यांनी देखील तुळजापुरात गर्दी केली आहे। तर विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। विठ्ठल दर्शनासाठी रांग गोपाळपूर रोडवरील पत्राशेड पर्यंत गेलेली आहे। विविध शाळांच्या सहली पंढरपुरात दाखल झाल्या आहेत। जेजुरीच्या खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी जेजुरी गडावर गर्दी केली। सलग सुट्ट्या असल्यामुळे भाविकांच्या जेजुरी गडावर दर्शनासाठी मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। तर वळूया पुढील बातमीकडे। क्रिसमससह आता न्यू इयर सेलिब्रेशन जोरदार होणार आहे। 24, 25 आणि 31 डिसेंबरला पहाटे 5 वाजेपर्यंत मद्य विक्री सुरू राहणार आहे। हॉटेल, रेस्टॉरंट, परमिट रूम, ऑर्केस्ट्रा बार पहाटे 5 पर्यंत सुरू ठेवायला परवानगी मिळाली आहे। 24, 25 आणि 31 डिसेंबर ते दुसऱ्या दिवशी पहाटे 5 पर्यंत पार्टी करता येणार आहे। मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूरमध्ये पहाटे 5 वाजेपर्यंत आस्थापनं जी आहेत ती सुरू राहणार आहेत। गृह विभागानं आज हे आदेश जाहीर केलेले आहेत। या तिन्ही दिवशी वाईन शॉप देखील मध्यरात्री 1 पर्यंत सुरू राहणार आहेत, तर बियर बार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू राहतील। तर आउटडोर म्युझिक कॉन्सर्टसाठी 12 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आलेली आहे। 24, 25, 31 डिसेंबर आणि 1 तारखेला पहाटे 5 पर्यंत पार्टी करता येणार आहे। 24, 25, 31 डिसेंबरला आणि 1 तारखेला पहाटे 5 वाजेपर्यंत मद्य विक्री सुरू असेल। वाईन शॉप मध्यरात्री 1 वाजेपर्यंत, तर बियर बार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू असतील। हॉटेल, रेस्टॉरंट, परमिट रूम, ऑर्केस्ट्रा बार पहाटे 5 पर्यंत सुरू राहणार आहे। आउटडोर कॉन्सर्टसाठी रात्री 12 वाजेपर्यंतच परवानगी आहे। मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूरसाठी गृह विभागाने हे आदेश जारी केले आहेत।
वळूया पुढील बातमीकडे. लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता हा शेवटच्या आठवड्यामध्ये मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. मात्र सरकारनं याबाबत कोणत्याही हालचाली केलेल्या नाही. त्यामुळे आता हा हप्ता नव्या वर्षातच मिळणार की काय असा प्रश्न उपस्थित झालाय. नव्या वर्षात लाडकीची संक्रांत गोड होणार का आणि दोन्ही हप्ते एकत्रच मिळणार का, त्यावरचा हा एक विशेष रिपोर्ट पाहूया. लाडकीला डिसेंबर मध्ये हप्ता नाहीच. डिसेंबरची ओवाळणी नवीन वर्षातच. जानेवारीत संक्रांत गोड होणार. राज्यातील गरीब महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये देण्याचं जाहीर केलं. या योजनेअंतर्गत नोव्हेंबर पर्यंतची रक्कम मिळाली आहे. त्यामुळे डिसेंबरच्या हप्त्याची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे. हिवाळी अधिवेशनानंतर डिसेंबरची रक्कम दिली जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या सुरुवातीला जाहीर केलं होतं. मात्र डिसेंबर महिना संपत आला तरी बहिणींना अद्याप ओवाळणी मिळालेली नाही. त्यामुळे सरकारच्या निर्णयाकडे बहिणींचं लक्ष लागलंय. 1500 रुपयांचा हप्ता जमा होण्यासाठी आणखी काही दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. डिसेंबरच्या हप्त्याबाबत मुख्यमंत्री काय म्हणाले होते पाहूयात. कोणतीही शंका मनात ठेवू नका. जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत, ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत, एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही. ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं, हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो. आतापर्यंत या योजनेत काय झालं ते देखील पाहूया. जुलै ते नोव्हेंबर पर्यंतचे 7500 रुपये सरकारनं बहिणींच्या खात्यात दिवाळीपूर्वीच जमा केले. दरम्यान विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली. त्यामुळे सरकारनं 15 ऑक्टोबर पर्यंत अर्ज भरण्याची मुदत दिली होती. आचारसंहिता संपल्यानंतर प्रलंबित अर्जांची छाननी सुरू करण्यात आली. त्यानंतर त्रुटीयुक्त अर्ज बाद करण्यात आले. निकष पूर्ण न करणारे पुणे पिंपरीसह राज्यातील अनेक ठिकाणचे हजारो अर्ज बाद झाले. मंजूर अर्जदारांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडण्यात आले. योजनेचे निकष बदलणार नाहीत असं सरकारनं जाहीर केलंय. महायुतीनं विधानसभा निवडणुकीत घोषणा केल्यानुसार दरमहा रक्कम 1500 रुपयांवरून 2100 करण्यात येणार आहे. त्याकडेही बहिणींचं लक्ष लागलंय. तर डिसेंबरचा हप्ता नवीन वर्षातच मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारनं डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र दिला तर लाडक्या बहिणींची संक्रांत आणखीनच गोड होणार यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर पुण्यातून एक मोठी बातमी समोर आलेली आहे. भरधाव डंपरनं 9 जणांना चिरडलाय, ज्यामध्ये 3घांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये 2 बालकांचा समावेश आहे. वैभवी आणि वैभव अशा 1 आणि 2 वर्षांच्या सख्या भावा बहिणीचाही मृतांमध्ये समावेश आहे. या अपघातात 6 जण जखमी झालेले आहेत. त्यातल्या 3घांची प्रकृती चिंताजनक आहे. रात्री 12:30च्या सुमारास वाघोलीतल्या केसनंद फाट्यावर हा अपघात झाला. मध्यधुंदावस्थेतल्या चालकानं डंपर थेट फुटपाथवर झोपलेल्या लोकांच्या अंगावर चढवला आणि हे सगळे कामगार होते. अमरावतीमधून मोलमजुरी करण्यासाठी ते कामगार इथं आले होते. फुटपाथवर 12 जण झोपले होते. डंपर चालक गजानन तोटेवर आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला आता अटक करण्यात आलेली आहे. 12:30ला तुम्ही कसे कुठे झोपल्या होत्या, काय झालं? इकडे झोपलो होतो. आमच्या 12 लोक इथं झोपले होते. एवढं तोडून शना त्यानं गाडी आमच्या अंगावर चढवली. तो फास्टमध्ये गाडी आणली त्यांनी. फास्टमध्ये आणल्यावर ते धडकेचा आवाज झाला. आवाज झाल्याच्या नंतर मी उठलो. इथपर्यंत ते गाडी इकडं जे गाडी टाकत होता तो मी असा आळवा पडलो दगड घेऊन. तर मग असा तो निघत होता, पण तिकून मी नाही जाऊ दिला. मी तिथे आळवा झालो. तर मग ह्या रस्त्याने टाकलं तर ते माझ्यावर बी टाकत होता गाडी. पुण्यानंतर हिंगोलीतून एक धक्कादायक अपघाताची बातमी समोर आली आहे. एका कार चालकानं एका व्यक्तीसह 2 ते 3 मोटारसायकल्सना अक्षरशः चिरडलं आणि त्यानंतर हा कार चालक पसार झालाय. यात 1 जण गंभीर जखमी झालेला आहे. वसमत शहरातल्या झेंडा चौकातला हा थरारक अपघात सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.
तर आपण बघतोय ही दृश्य जी आहेत ती विचलित करणारी अशीच म्हणावी लागतील. हिंगोलीमध्ये कशा पद्धतीनं या कार चालकानं 2 ते 3 मोटारसायकल्सना उडवलं आणि त्यानंतर एका व्यक्तीच्या अंगावरून ही कार घेऊन हा कार चालक पसार झाला. ही घटना विचलित करणारी अशीच म्हणावी लागेल. अतिशय धक्कादायक अशी ही घटना आपण बघतोय. 2ही टायर यावेळेस या कारचे या व्यक्तीच्या अंगावरून गेले आहेत. वळूया पुढील बातमीकडे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी नागपूर विमानतळाच्या रनवेच्या कामाची पाहणी केली. रनवेचं काम पूर्ण न झाल्यामुळे गडकरींनी जनतेची माफी मागितली. 1 महिन्यात काम पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी कंत्राटदाराला दिलेले आहेत. तर 3 किलोमीटरच्या रनवेसाठी 1.5 वर्ष कसे लागतात हे हास्यास्पद आहे असंही गडकरींनी म्हटलंय. नागपुर की और यहाँ के एयरपोर्ट वाली जनता को साल भर में बहुत तकलीफ हुई है और ये हमारी गलती है और इसलिए मैं जनता से भी क्षमा मांगता हूँ. पर ये किसी भी स्थिति में 1 महीने के अंदर हम पूरा करेंगे. आज हमने सब ने मिलकर, आमदार मोहन मते भी मेरे साथ थे, हमने पूरा निरीक्षण एयर स्ट्रिप का किया है और ये काम जल्दी करके ये जनता को राहत देंगे, ऐसा प्रयास करेंगे. ये एयरपोर्ट अभी जल्दी ही जो नई कंपनी है उसको हैंडओवर होगा और फिर इसमें बहुत से प्रॉब्लम्स है. पर ये प्रॉब्लम की अभी चर्चा करना इसलिए अनावश्यक है कि अब ये सब बदल. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे. सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केल्यानंतर राहुल गांधींनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केला आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलिसांनी हत्या केली असून त्याला जबाबदार मुख्यमंत्री आहेत असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला आहे. राहुल गांधी यांनी आज सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराची भेट घेतलेली आहे, त्यांच्यासोबत बातचीत केली आणि यावेळेस त्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. पोलिसांनीच ही हत्या केली असं राहुल गांधींनी म्हटलं आहे आणि या संदर्भात निवेदन देणारे मुख्यमंत्री हे या प्रकरणाला जबाबदार आहेत असंही राहुल गांधींनी म्हटलेलं आहे. पुलिस ने इनकी हत्या की है. इसको, इस युवा को इसलिए मारा गया है क्योंकि वो दलित है और वो कॉन्स्टिट्यूशन की रक्षा कर रहा था और चीफ मिनिस्टर ने असेंबली में पुलिस वालों को मैसेज देने के लिए झूठ बोला है. आरएसएस की विचारधारा कॉन्स्टिट्यूशन को खत्म करने की विचारधारा है. हम चाहते हैं कि एकदम ये मैटर रिजॉल्व किया जाए और जिन लोगों ने ये किया है उनको सजा मिले. केवळ राजकीय हेतून आले होते. ही केवळ राजकीय भेट होती. लोकांमध्ये जाती जातींमध्ये विद्वेष तयार करायचा. जर त्या चौकशीमध्ये कुठल्याही प्रकारे मारहाणीमध्ये किंवा अशा प्रकारच्या गोष्टींमुळे हा मृत्यू झालाय असं बाहेर आलं तर कोणालाही सोडलं जाणार नाही. तर मारहाण करून सोमनाथ यांची हत्या केली असा गंभीर आरोप सोमनाथच्या आईनं केलाय. सोमनाथ यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देऊन लवकरात लवकर न्याय द्या अशी मागणी सोमनाथ यांच्या आईनं केलेली आहे. मी सांगितलं सरांना आमची न्याय लवकरात लवकर व्हावा. जे जे आहेत ना मारलेले त्यांना शिक्षा द्या, कठोर शिक्षा द्यावा, फाशीचं सजा त्यांना द्यावा मी बोललो. हे आमचा लवकर न्याय करा. ते काय म्हटले तुम्हाला? होईल म्हणले, कायदेशीर काय आहे ते होईल म्हणले. कायदा हाय, संशय हाय, मारहाण करून माझ्या मुलाचा मर्डर केलाय. तो मर्डर केल्यानंतरच माझा मुलगा मरण पाहिलाय ना. हा, माझ्या मुलाला आजार नव्हता, काही नव्हता. माझ्या मुलाला 4 दिवस मारून 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 पार त्याचे हाडं मोडून मर्डर करून त्याचा जीव घेतला. संशय काय हायच. तर सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात. परभणीमध्ये संविधान विटंबनेच्या निषेधार्थ जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनात सहभागी झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीला पोलिसांनी अटक केली. न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा संशयास्पद मृत्यू झाला. पोलिसांच्या मारहाणीमध्ये सोमनाथ यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे सोमनाथ यांचा मृत्यू झाला असा पोलिसांनी दावा केला. सोमनाथ सूर्यवंशीला श्वसनाचा आजार असल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलं गेलं.
वळूया पुढील राजकीय बातमीकडे. मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या छगन भुजबळांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. विशेष म्हणजे त्यांनी अजित पवारांना टाळून सागरचा मार्ग धरला आणि त्यामुळे भुजबळ भाजपमध्ये जाणार की काय अशी चर्चा आता रंगू लागली आहे. कारण सागरवर भुजबळांची फडणवीसांसोबत तब्बल 40 मिनिटं चर्चा झाली. पाहुयात या बैठकीची ही इनसाइड स्टोरी. छगन भुजबळ दादांची साथ सोडणार? भुजबळ भाजप सोबत जाणार? सागर बंगल्यावरील बैठकीची इनसाइड स्टोरी. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नाराज असलेले अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांनी ओबीसी समाजातील संघटना, आघाड्या, संस्था यांच्या सभा बैठका घेतल्या. एवढंच नव्हे तर त्यांनी अजितदादांना न भेटताच थेट मुख्यमंत्री फडणवीसांचा सागर बंगला गाठला. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचवल्या. दोघांमध्ये तब्बल 40 मिनिटं चर्चा झाली. भुजबळांच्या मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्याची चर्चा यामुळे रंगू लागली आहे. विशेष म्हणजे पुढच्या 8 दिवसात फडणवीस तोडगा काढणार असल्याचा दावा भुजबळांनी केलाय. तर पुढील राजकीय दिशा ठरणार असल्याचं भुजबळांनी बोलून दाखवलंय. तर भुजबळांसारखा नेता हवा असल्याचं सांगत फडणवीसांनी सूचक विधान केलंय. कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीचं नुकसान होणार नाही याची काळजी मला सुद्धा खूप आहे आणि कदापि जे आहे ओबीसीचं नुकसान होऊ देणार सुद्धा नाही. 8-10 दिवस मला तुम्ही द्या. 8-10 दिवसानंतर आपण पुन्हा भेटू आणि निश्चितपणे जे आहे काय ते एक चांगला मार्ग जे आहे याच्यातून निश्चितपणे आपण शोधून काढू. आणि राष्ट्रीय स्तरावर भुजबळ साहेबांसारखा एक नेता ज्याला देशाच्या अन्य राज्यातही मान्यता आहे, त्यांना आम्हाला राष्ट्रीय पातळीवर पाठवायचं आहे. भुजबळ साहेबांचं मत जरा वेगळं होतं, त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. पण आम्ही सगळे मिळून याच्यावर तोडगा काढू आणि भुजबळ साहेबांसारखा एक नेता हा आमच्यासोबत मैदानात असला पाहिजे या दृष्टीनं त्यातनं मार्ग काढला जाईल. महायुतीच्या महाविजयामध्ये ओबीसींचा वाटा मोठा असल्याचं भुजबळ म्हणाले. तर त्यांच्याच पक्षाचे मंत्री माणिकराव कोकाटेंनी मात्र ओबीसी मतांवर टोला लगावलाय. तर ही पक्षांतर्गत बाब म्हणत अजित पवारांनी भुजबळांच्या नाराजीला विशेष महत्त्व न दिल्याचं दिसतंय. त्यांना काय वाटतं हे मला काय सांगता येणार नाही. त्यांच्या मनात काय हे कोण सांगेल. त्यांना ओबीसी म्हणून ते त्यांचा पुतणे आणि मुलगा एवढंच दिसत असेल आणि त्यांना ओबीसी फॅक्टरमध्ये दुसरा ओबीसी दिसतच नसेल तर त्याला काय करू शकत नाही. आपण त्याचा विचार येतो. आता तुम्ही अनेकांचे प्रश्न सोडवताय, मात्र भुजबळांचा प्रश्न सुटताना दिसत नाही. आताच त्यांनी काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. चर्चा आहे ते दिल्लीला देखील जातील. भाजपचे वरिष्ठ दिल्लीला जाणार नाही. आमचा तो पार्टी अंतर्गतला प्रश्न आहे, आम्ही आमच्या पद्धतीने सोडू. भाजप नेत्यांनी भुजबळांवर अनेक घोटाळ्यांचे आरोप केले होते. आता भुजबळ भाजपमध्ये आल्यास भाजपचे कार्यकर्ते दुखावण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर महायुतीचाच घटक असलेल्या राष्ट्रवादीतून भुजबळ भाजपात गेल्यास अंतर्गत नाराजी तर पसरणार नाही ना, हेही भाजपला पाहावं लागणार आहे. त्यामुळे नाराज भुजबळ दादांविरोधात बंड करून भाजपमध्ये जाणार की आणखी दुसरा कोणता मार्ग स्वीकारणार याबाबत उत्सुकता आहे. व्हिडिओ रिपोर्ट, साम टीव्ही. बीडमधील संतोष देशमुख हत्याकांडाप्रकरणी वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या संबंधांवरून राजकारण तापलंय. अशातच कराड आणि मुंडे यांची व्यावसायिक भागीदारी असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी केला. आव्हाड यांनी यासंबंधी व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेसचा स्क्रीनशॉट पोस्ट केलेला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे. धनंजय मुंडे आणि कराड हे भागीदार असल्याचं यावेळेस म्हटलं गेलंय. तर एक अतिशय महत्त्वाचा असा हा आरोप वाल्मिक कराड यांच्यामुळे धनंजय मुंडे देखील आपण बघतोय की आरोपाच्या फैरी त्यांच्यावर देखील झडतायत. एकीकडे धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढा अशी मागणी होऊ लागलेली आहे. वाल्मिक कराड हे सिरियल किलर असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. काढून घ्यावा अशी मागणी आता तुम्ही पहिल्या दिवशी केली. महाराष्ट्रामध्ये पहिली मागणी करणारा मीच आहे की त्याचं मंत्रिपद काढून घ्या. तो मंत्रिमंडळात असेपर्यंत तुम्ही कुठलीही चौकशी केली तरी त्याला काही अर्थच नाही. कारण का मंत्रिमंडळामध्ये सगळं ठेवावं लागतं आणि त्याला या सगळ्या गोष्टी अवगत होतील आणि त्या अवगत झाल्यावर त्या सगळ्या गोष्टी तो
ताकदीनिशी कशा उलटवायचा हे बाहेर येऊन प्लॅनिंग करेल. तेव्हा अशा माणसाला मंत्रिमंडळात ठेवून तुम्हाला. वळूया पुढील बातमीकडे. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले चांगलेच आक्रमक झाले. धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढून त्यांची चौकशी करा अशी मागणी नाना पटोलेंनी केलेली आहे. राज्याच्या मुख्यमंत्री आणि अजित पवार साहेबांनी या दोघांनी मिळून त्यांना पहिले मंत्रिमंडळातून काढून आणि नंतर त्या ठिकाणी चौकशी केली तर खऱ्या अर्थानं संतोष देशमुखांचा जी हत्या झाली आणि हा जो वाल्मिकी कराड नावाचा जो माफिया ज्याच्यावर अनेक केसेस आहेत म्हणून त्याला मी माफिया शब्द वापरतो आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये निष्पक्ष चौकशी व्हावी. पीएम आवास योजनेअंतर्गत आता एका वर्षात 20 लाख घरं देण्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. ग्रामीण भागातील कच्च्या घरात राहणाऱ्या नागरिकांना याचा फायदा होणार आहे तर लाडक्या बहिणींना देखील घरकुल योजनेचा लाभ मिळणार असल्याचं मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं आहे. दुचाकी मोबाईल असणाऱ्यांना देखील या योजनेचा फायदा होणार आहे. पूर्वीचे सर्वेक्षणातील निकष देखील काढण्यात आलेले आहेत तर बेघर असलेल्यांना नवीन सर्वेक्षणामध्ये घेण्यात येणार आहे. जे बेघर असतील त्यांना पुढच्या वर्षी घरं मिळणार आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. महाराष्ट्रातल्या गरिबांकरता, कच्च्या घरात राहणाऱ्यांकरता, बेघरांकरता एका वर्षात 20 लाख घरं देण्याची अनाउन्समेंट आत्ताच केंद्रीय ग्रामविकास मंत्री आदरणीय शिवराज सिंग चौहान साहेबांनी केलेली आहे की पूर्वी सर्वेक्षणामधले जे निकष होते ते निकष देखील आता त्या ठिकाणी डायल्यूट करण्यात आलेले आहेत. तर दुचाकी मोबाईल लँडलाईन फोन असणारे देखील आता या योजनेसाठी पात्र असतील. पीएम आवास योजनेतील अटी शिथिल करण्यात आलेल्या आहेत. मोटार नियंत्रित मासेमारीची बोट, फ्रीज असणाऱ्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे. मासिक उत्पन्न 15,000पेक्षा कमी असणाऱ्यांचाच या योजनेत समावेश असेल. लाडकीला देखील घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे. विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर ठाकरे ब्रँड धोक्यात आला. त्यात ठाकरे बंधूंची झालेली लग्नातली भेट अनेक चर्चांना आता मात्र सुरुवात करून गेली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अस्तित्वाच्या लढाईसाठी एकत्र येतात की आपापल्या वाटा वेगळ्याच ठेवतात, पाहूया या रिपोर्टमध्ये. राज उद्धव एकत्र येणार? समारंभातलं दृश्य सभागृहात दिसणार? ठाकरे बंधू एकमेकांना टाळी देणार? महाराष्ट्राच्या राजकारणात रविवारी एका लग्न सोहळ्यातलं चित्र पाहून खळबळ माजली. या लग्न सोहळ्यात तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे केवळ एकत्रच आले नव्हते तर एकमेकांसोबत हास्य विनोद करत फोटो सेशन देखील करत होते. हे दृश्य पाहून ठाकरे बंधू एकत्र कधी येणार असा प्रश्न उपस्थित झाला आणि या इतक्या मोठ्या घडामोडींवर संजय राऊत बोलणार नाहीत तर नवलच. मग पाहूयात नेमकं संजय राऊतांनी काय म्हटलं आणि त्यावर मनसेचे अविनाश अभ्यंकर काय म्हणाले. कौटुंबिक कारणाकरता एकत्र येणं हा महाराष्ट्राची संस्कृती आहे, महाराष्ट्राचे संस्कार आहेत. राजकारणात दोघांनी एकत्र यावं का नाही यावं हा संपूर्ण विषय हा सन्मान्य राजसाहेबांच्याच अखत्यारीत येतो आणि तोच काय तो निर्णय घेते. ठाकरे कुटुंबाचं या महाराष्ट्राशी एक नातं आहे. शेवटी काय निर्णय घ्यायचा कोणी हे उद्धव आणि राज ठाकरे हे दोन भाऊ आहेत. हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. संजय राऊतांचं हे विधान अत्यंत महत्वाचं. एकत्र येण्याचा निर्णय राज आणि उद्धव ठाकरेंचा आहे. अगदी हे दोघे वेगळे झाल्यापासून त्यांनी पुन्हा एकत्र यावं यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. त्यामध्ये प्रामुख्यानं नावं येतात ती म्हणजे ठाकरेंचे सख्खे मामा चंदूमामा वैद्य यांचे, शिवसेनेचे नेते मनोहर जोशी अशी अनेक बाळासाहेबांची अगदी जवळची नेते मंडळी या मनोमिलनासाठी अक्षरशः झटले. परंतु त्याला काही यश आलं नाही. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये वेगळं लढूनही
उद्धव आणि राज ठाकरेंचंच नुकसान झाल्याचं सगळ्यांनी पाहिलं आणि या निवडणुकीत तर ठाकरे ब्रँड संपला की काय अशीच धक्कादायक आकडेवारी समोर आली। लोकसभेत शिवसेना 23 जागांवर निवडणूक लढली आणि केवळ 9 जागांवर विजय मिळाला, तर लोकसभेत मनसे एकही जागा लढलेली नाही, तर उलट महायुतीच्या उमेदवारांसाठी राज ठाकरेंनी 4 सभा घेतल्या। विधानसभेत शिवसेना 95 जागांवर लढली आणि महाविकास आघाडीमध्ये असतानाही केवळ 20 जागांवर शिवसेनेला विजय मिळाला, तर मनसे 123 जागा लढली आणि सर्व जागांवर मनसेला पराभवाला सामोरं जावं लागलं। दोन्ही ठाकरेंनी गेल्या निवडणुकांमध्ये सपाटून मार खाल्ल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट दिसतंय। महाराष्ट्रात गेल्या 5 वर्षात महाविकास आघाडी आणि महायुतीचं समीकरण पाहिलं तर राजकारणात सारं काही शक्य आहे असंच सिद्ध झालंय। त्यामुळे उद्धव आणि राज ठाकरे ब्रँडचं अस्तित्व टिकवण्यासाठी तरी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एकमेकांना टाळी देणार का, याकडे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी। खाते वाटप झाल्यानंतर आता रायगडमध्ये पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे। रायगडचा पालकमंत्री कोण हे कुणी उघड बोलत नसलं तरी छुप्या पद्धतीनं रस्सीखेच सुरूच आहे। मागच्या वेळेस आदिती तटकरेंना शिंदे गटानं विरोध केला होता, मात्र आता गोगावलेही मंत्री झालेले आहेत, त्यामुळे त्यांनीही पालकमंत्री पदावर दावा केलेला आहे। आमचे 3 आमदार आहेत, त्याच्यामुळे आम्ही ती मागणी केलेली आहे आणि मागच्या वेळेला पण शिवसेनेला ते पालकमंत्रीपद मिळालं होतं, ह्यावेळेला तर मी स्वतः आहे, त्यामुळे ते मिळणं क्रमप्राप्त वाटतंय आणि एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हे निश्चितच या जिल्ह्याला माझ्या रूपाने न्याय देतील। स्वाभाविक आहे, कारण प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या जिल्ह्यामध्ये जिथून आपण मंत्री झालेलो आहोत किंवा जिथून आपण निवडून आलेलो आहोत तिथलं प्रतिनिधित्व पालकमंत्री म्हणून करण्याची संधी मिळावी। मला वाटते आमचे राज्याचे मुख्यमंत्री आपले फडणवीस साहेब असतील आणि एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा हे या संदर्भातला योग्य तो निर्णय जो आहे तो निश्चितपणाने घेतील। मंत्रिमंडळातील खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदाचा पेच निर्माण झालाय। पालकमंत्री पदावरून रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीत बॅनर वॉर सुरू झालाय। रायगडचा फिक्स पालकमंत्री असं गोगावलेंचे बॅनर लागलेले आहेत, तर आदिती तटकरे यांचेही बॅनर लागले असून यावर भावी पालकमंत्री असा उल्लेख करण्यात आलेला आहे। दालना पाठोपाठ मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप करण्यात आलं। राम शिंदेंना ज्ञानेश्वरी, चंद्रशेखर बावनकुळेंना रामटेक, तर उदय सामंतांना मुक्तगिरी, पंकजा मुंडेंना पर्णकुटी हा बंगला देण्यात आलेला आहे। आज नवनिर्वाचित मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप करण्यात आलेलं आहे। विधानसभेचे अध्यक्ष राम शिंदेंना ज्ञानेश्वरी हा बंगला मिळालेला आहे। विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे यांना ज्ञानेश्वरी हा बंगला मिळाला आहे। सामंतांना मुक्तगिरी, पंकजांना पर्णकुटी हा बंगला आता राहण्यासाठी मिळालेला आहे। तर कोणत्या मंत्र्याला कोणता बंगला मिळाला आहे ते आपण बघतोय। देवेंद्र फडणवीस सागरवर राहत आहेत, रामटेकमध्ये चंद्रशेखर बावनकुळे, सिंहगडमध्ये चंद्रकांत पाटील, रॉयल स्टोनमध्ये राधाकृष्ण विखे पाटील, पर्णकुटीमध्ये पंकजा मुंडे यांचं आता वास्तव्य असेल। तर रत्नसिंधू B2 मध्ये आशिष शिलार, B5 मध्ये विजयदुर्गमध्ये मंगलप्रभात लोढा, B4 मध्ये पावनगडमध्ये गणेश नाईक। चित्रकूटमध्ये जयकुमार रावल, शिवगडमध्ये अतुल सावे, लोहगडमध्ये अशोक उईके, तर पन्हाळगडमध्ये शिवेंद्रराजे भोसले, प्रचितीगडमध्ये जयकुमार गोरे, अंबर 32 मध्ये संजय सावकारे, सेवा सदनमध्ये गिरीश महाजन राहणार आहेत। शिंदेगडाच्या मंत्र्यांनाही बंगल्यांचं वाटप झालेलं आहे। सुरुची 2 मध्ये भरत गोगावले, तर जंजिऱ्यामध्ये दादा भुसे, शिवनेरीमध्ये संजय राठोड, मुक्तगिरीमध्ये उदय सामंत यांचं निवास असेल। मेघदूतमध्ये शंभूराज देसाई, अंबरमध्ये संजय शिरसाट, तर अवंतीमध्ये प्रताप सरनाईक।
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांना सुरुचीमध्ये नरहरी झिरवळ, विशाळगडमध्ये हसन मुश्रीफ, सातपुड्यामध्ये धनंजय मुंडे, प्रतापगडमध्ये अदिती तटकरे तर सिद्धगड या बंगल्यात दत्तात्रय भरणे राहणार आहेत. माणिकराव कोकाटे यांना अंबर 27 तर मकरंद पाटील यांना सुरुची 3 हा बंगला आता अलॉट झालेला आहे. तर वळूया पुढील बातमीकडे. अजित पवारांनी पुण्यामध्ये एका कंत्राटदाराला चांगलंच छापलं. तुला काम जमत नसेल तर काम सोडून दे असं दादांनी त्याला सुनावलं. आज वडबुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळाच्या विकास आराखडा कामाची पाहणी अजित पवारांनी केली आणि यावेळेस काम नीट न झाल्यानं अजित पवार कंत्राटदारावर भडकले होते. काम होणार नाही, मला तुला हे काम द्यायचं नाही, तुला दुसरं कुठलं काम द्यायचं. तो काम करू शकत नाही. माझं 100% राज्याचा अर्थमंत्री म्हणून मत आहे. तू या भानगडीमध्ये पडू नको. भावनिक प्रश्न आमच्या सगळ्यांचा, हे आमचं दैवत आहे, त्याच्यावर अजिबात या भानगडीत पडू नको. यानं रोज बोलतो काम तो करून आलं, काहीच काम नाही झालं. ही काय पद्धत झाली तुझी? मला तुला काय एवढी हौस आहे कामाची? काम चालू आहे, मला तू काम सोडायला तुझे काय अडचण आहे? काय तुझं नडलंय जेवण? एक कॉल आणि कंगाल भाल. 2024 या वर्षात सायबर फसवणुकीचे सर्वाधिक गुन्हे नोंदवले गेलेले आहेत. महाराष्ट्र आणि मुंबईतही मोठ्या प्रमाणात गंडा घालण्यात आलाय. सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीचे वेगवेगळे प्रकार आता शोधले जात आहेत. डिजिटल अरेस्ट, शेअर मार्केट गुंतवणूक यासारख्या नव्या फंड्यांचा वापर करून लोकांची फसवणूक केली जाते. एकट्या मुंबईत सायबर गुन्हेगारांनी तब्बल 1200 कोटी रुपये लाटले आहेत. मुंबईमध्ये वर्षभरात 1200 कोटी रुपयांची सायबर फसवणूक झालेली आहे. एकट्या मुंबईमध्ये 11 महिन्यात 55,000 तक्रारी दाखल झाल्या. शेअर मार्केट गुंतवणूक, डिजिटल अरेस्ट, ब्लॅकमेलिंगचा हा नवा फंडा आहे. सायबर गुन्हेगारांकडून सामान्यांच्या आयुष्यभराच्या कमाईची लूट करण्यात आली आहे. सायबर गुन्हेगारांकडून वापरण्यात येणारी 6500 सिम कार्ड बंद करण्यात आले. सायबर क्राईमचं भस्म्या पॅन्डेमिकचं रूप घेतलेलं आहे त्याने. तो एवढा मोठा झाला आहे की सर्वात मोठा गुन्हा म्हणून आज त्याच्याकडे बघण्यात येत आहे. कारण बाकी कुठलेच गुन्हे ह्या मुंबई शहरात, ह्या महाराष्ट्र प्रदेशात होत नाही आहेत. तर फक्त आणि फक्त सायबर क्राईमचे गुन्हे होत आहेत. आणि दुःख आणि व्यथा म्हणजे की हे सगळे सायबर क्राईमचे गुन्हे आहेत, त्यांची FIR सुद्धा होत नाही. संभाजीनगरमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांनी 21 कोटी 49 लाख रुपये हडपल्याचा प्रकार समोर आला. क्रीडा संकुलाच्या विकासासाठी स्थापन केलेल्या समितीच्या बँक खात्यातले हे पैसे लाटलेत. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली. त्यांनी खोटी कागदपत्र जोडून सरकारी निधी स्वतःच्या खात्यात वळवलेला आहे. तर वळूया पुढील बातमीकडे. सनी लिओनी बाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. सनी लिओनीला सरकारकडून दरमहा 1000 रुपये मिळत आहेत. होय, तुम्ही जे ऐकताय ते अगदी खरं आहे. छत्तीसगड सरकारच्या योजनेची सनी लिओनी लाभार्थी ठरली आहे. कथितरित्या छत्तीसगड इथं सनी लिओनीच्या नावानं एक ऑनलाईन खातं उघडण्यात आलं, ज्यामध्ये विवाहित महिलांना महतरी बंधन या सरकारच्या योजनेअंतर्गत दर महिन्याला 1000 रुपये पाठवले जातात. दरम्यान आता बस्तर जिल्हा प्रशासन या प्रकरणाची चौकशी करत आहे. मामला ये है कि मेरा नाम का गलत उपयोग करके सन्नी लियोन का नाम से कोई महतरी बंधन का फॉर्म डाला है. मेरा आधार और मेरा अकाउंट नंबर का गलत उपयोग किए हैं सर. आज पता चला, आज गांव में वेरिफिकेशन के लिए आए थे ना, तो गांव में सन्नी लियोन नाम से कोई फॉर्म नहीं डाले हैं. सिर्फ मेरा आधार और मेरा आधार नंबर और मेरा अकाउंट नंबर यूज हुआ है. कहाँ से फॉर्म डाला है वो कोई जानकारी अभी तक नहीं है. यवतमाळमधील टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यातल्या वाघानं थेट 500 किलोमीटरचा
थक्क करणारा प्रवास केलेला आहे। या 2.5 वर्षांच्या वाघानं चालत चालत थेट सोलापूरच्या बार्शीत धडक दिली। कॅमेऱ्याच्या माध्यमातून वन विभाग वाघाच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहे। या वाघाचं धाराशिव जिल्ह्यातील येडशी रामलिंग वन्यजीव अभयारण्यामध्ये पहिल्यांदा दर्शन झाल्याचंही बोललं जात आहे। या वाघानं सोलापुरातील गायींवर हल्ला केल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी वन विभागाकडे केल्या होत्या। कॅमेरे तपासल्यानंतर हा वाघ यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातील असल्याचं वन अधिकाऱ्यांच्या आता लक्षात आलेलं आहे। तर वाघाचा हा प्रवास नेमका कसा झालेला आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 2.5 वर्ष वय असलेला हा वाघ 500 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे त्यानं। टिपेश्वर अभयारण्यातून पैनगंगा अभयारण्य, त्यानंतर नांदेड आणि त्यानंतर हा वाघ जो आहे तो थेट नांदेडहून चालत लातूर पर्यंत आला। 2.5 वर्षांचा हा वाघ 500 किलोमीटरचा प्रवास करून येडशी रामलिंग अभयारण्याजवळ आला आणि सध्या त्याचा मुक्काम हा सोलापुरातल्या बार्शीमध्ये आहे। त्यामुळे हा थक्क करणारा जवळजवळ 500 किलोमीटरचा प्रवास वाघाने केलेला आहे। अर्थात वाघ हे कायम आपला निवारा बदलत असतात, परंतु या वाघाचा प्रवास हा नक्कीच थक्क करणारा आहे। सोलापूर शहरातील होम मैदानावर कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आणि या कृषी प्रदर्शनामध्ये राधा नावाची एक बुटकी म्हैस आकर्षणाचा विषय ठरते। या बुटक्या म्हशीची उंची केवळ 3 फूट आणि लांबी 6 फूट इतकी आहे। ही राधा जगातील सर्वात बुटकी म्हैस असल्याचा दावा तिच्या मालकाने केला आहे। तिला पाहण्यासाठी सोलापूरकरांनी या कृषी प्रदर्शनात मोठी गर्दी केली। आईच्या मायेला कसलीच तोड जगात नाहीये, मग ती गाय असो किंवा आई असो। आणि याचाच प्रत्यय छत्तीसगड मधल्या एका व्हायरल व्हिडिओमधून पाहायला मिळाला। एका गायीचं वासरू हे एका कार खाली अडकलं होतं, त्यामुळे आपल्या वासराला वाचवण्यासाठी या गायीनं धाव घेतली आणि कार थांबवली। वासराला वाचवण्यासाठी ती गाय या कारभोवती चक्रा मारत होती। अखेर लोकांनी गायीची व्यथा पाहिली आणि एकत्रित येऊन ही कार उचलली आणि या वासराला बाहेर काढलं। आता या जखमी वासरावर उपचार सुरू आहेत। गायीचं वासरू हे कारखाली आलं होतं आणि यावेळेस या गायीनं मिळून ही कार थांबवली आणि यानंतर लोकांना हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी ही कार चक्क उचलली आणि या वासराला बाहेर काढलं। प्रजासत्ताक दिनाला यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ नसणार आहे। चित्ररथात महाराष्ट्राला तुर्तास तरी स्थान मिळालेलं नाही। राजपथावरच्या संचलनासाठी 15 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे चित्ररथ निवडण्यात आले आहेत। यामध्ये उत्तर प्रदेश आणि गुजरात राज्यांच्या चित्ररथाचा समावेश आहे। मात्र या यादीत महाराष्ट्राला अजून स्थान मिळालेलं नाही। प्रजासत्ताक दिनी दिल्लीत होणाऱ्या संचलनामध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ नेहमीच लक्षणीय ठरतो, मात्र अलीकडे यासाठीही राज्याला प्रयत्न करावे लागत असल्याचं चित्र आहे। दरम्यान यावरून संजय राऊतांनी महायुतीवर हल्लाबोल केला आहे। मोदी शहांच्या कृपेने एकनाथजी शिंदे आणि त्यांच्या लोकांनी देवेंद्र फडणवीसांच्या घरासमोर उभं राहून विचारायला पाहिजे की महाराष्ट्रावरती हा अन्याय का, महाराष्ट्रानं दिल्लीचं काय घोडं मारलंय आणि कोणाच्या तरी मनामध्ये येतं दिल्लीत महाराष्ट्रावर अन्याय करायचा आहे म्हणून रथही आमचा तुम्ही रद्द करता। हा गुजरातचा आहे ना, उत्तर प्रदेशचा आहे, बिहारचा आहे, महाराष्ट्राचा का नाही? एकनाथ शिंदेंनी विचारावा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दालनात जाऊन। वळूया पुढील बातमीकडे। 25 डिसेंबरला क्रिसमसची सुट्टी आहे, मात्र तरीही त्याच दिवशी परीक्षा घेण्याचा अट्टास MPSCनं केला आहे आणि त्यामुळे सुट्टीच्या दिवशी विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागणार आहे। क्रिसमसच्या सुट्टीच्या दिवशी म्हणजे 25 डिसेंबर रोजी MPSCच्या विविध संवर्गातल्या पदांसाठी परीक्षा होणार आहे। सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी परीक्षा होणार असल्यामुळे विद्यार्थी संघटनांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती, मात्र MPSCनं अद्याप तरी त्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही। तर शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी एक मोठी बातमी आहे। 3 दिवसांनी म्हणजेच 26 डिसेंबरला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। विदर्भासह मध्य महाराष्ट्रात हा येलो अलर्ट जारी करण्यात आला। धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्याला जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला।
मध्य महाराष्ट्रात 26 ते 28 डिसेंबरमध्ये जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला। ईशान्येकडच्या राज्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण तयार झालेलं आहे आणि याचाच परिणाम महाराष्ट्राच्या तापमानावर होणार आहे। त्यामुळे पुढील काही दिवसात राज्यात पावसाची शक्यता आहे। विदर्भासह मध्य महाराष्ट्रात येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। 26 डिसेंबरला पावसाचा हा येलो अलर्ट आहे। धुळे, नंदुरबार, नाशिकला जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। मध्य महाराष्ट्रात 26 आणि 28 डिसेंबरला पावसाची शक्यता आहे। राज्यात पुढील काही दिवसात पावसाची शक्यता आहे। मुंबईमध्ये डिसेंबर अखेरपर्यंत गारठा कायम राहणार आहे। मुंबईत गेल्या 2 ते 3 दिवसांपासून गारठा जाणवतोय। तापमानातली ही घट डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत कायम राहणार आहे। उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे सकाळचा गारठा कायम आहे। मुंबई शहर तसंच उपनगरात दिवसभर गार वाऱ्यांचा अनुभव येणार आहे। त्यामुळे पहाटे, दुपारी आणि सायंकाळी देखील थंडी राहील। मुंबईत किमान तापमान 15 ते 19 अंश सेल्सिअस इतकं राहील असा अंदाज आहे। मुंबईमध्ये डिसेंबर अखेरपर्यंत गारठा कायम राहणार आहे। मुंबईत गेल्या 2 ते 3 दिवसांपासून गारठा जाणवतोय। तापमानातली ही घट डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत कायम राहणार आहे। उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे सकाळचा गारठा कायम आहे। मुंबई शहर तसंच उपनगरात दिवसभर गार वाऱ्यांचा अनुभव येणार आहे। त्यामुळे पहाटे, दुपारी आणि सायंकाळी देखील थंडी राहील। मुंबईत किमान तापमान 15 ते 19 अंश सेल्सिअस इतकं राहील असा अंदाज आहे। वळूया पुढील बातमीकडे। अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असलेल्या पुष्पा 2 या चित्रपटाची सध्या सगळीकडे एकच धूम आहे आणि याच पुष्पा सिनेमामुळे एका मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यात नागपूर पोलिसांना यश आलंय। विशाल मेश्राम असं या कुख्यात गुन्हेगाराचं नाव असून हत्या, ड्रग्स तस्करी आणि मारहाण यासारखे 27 गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत। एक कुख्यात आरोपी नामे विशाल विजय मेश्राम होता। त्यांच्यावर MPDA आणि बरेचसे NDPSचे केसेस होते आणि ते 10 महिन्यापासून ते फरार होता। त्यांचे मागे आपले सगळे पोलीस स्टेशनची टीम होती। सध्या पोलीस स्टेशन पाचपावलीने आपले गुप्त गोपनीय बातमीदार लावलेले होते। त्याच्याबद्दल आम्हाला एक माहिती भेटली की बातमी शहापूरमधून। महालक्ष्मी ज्वेलर्सच्या बाहेर झालेल्या गोळीबाराचा CCTV सामच्या हाती लागलाय। महालक्ष्मी ज्वेलर्सच्या बाहेर रात्री 9 ते 9:30 वाजेच्या दरम्यान 2 अज्ञात मारेकरी मोटारसायकलवरून आले आणि त्यांनी गोळीबार केला। गोळीबारात महालक्ष्मी ज्वेलर्स मधील कामगाराच्या छातीत गोळी लागल्यामुळे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। शहापूरच्या महालक्ष्मी ज्वेलर्सवर कशा पद्धतीनं हा गोळीबार झाला त्याची ही दृश्य आपण बघतोय। यावेळेस कामगाराचा मात्र या ठिकाणी जागीच मृत्यू झालाय। छातीत गोळी लागली आणि त्यामुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय। अतिशय धक्कादायक अशी ही घटना मुंबईपासून अगदी लगतच्या शहापूरमध्ये घडलेली आहे। बॅग हिसकावून हे चोरटे इथून पळून गेलेले आहेत। उल्हासनगर शासकीय जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयातून एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। महिला रुग्णांवर अक्षरशः फरशीवरच गादी टाकून उपचार घेण्याची वेळ आली। या रुग्णालयामध्ये महिला कक्षामध्ये 60 बेडची सुविधा आहे। मात्र सध्या या वॉर्डमध्ये 120 महिला उपचार घेत आहेत। मध्यवर्ती रुग्णालय हे उल्हासनगरमधील एकमेव शासकीय जिल्हा रुग्णालय आहे। या रुग्णालयात उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, कसारा तसंच मुरबाड अशा ग्रामीण भागातून रुग्ण उपचारासाठी मोठ्या संख्येने येत असतात। त्यामुळे रुग्णांची वाढती संख्या आणि रुग्णालयात असणारी सुविधा अपुरी पडते आहे। तेव्हा लाडक्या बहिणींच्या या समस्येकडे राज्य सरकार कधी लक्ष देणार असा सवाल आता विचारला जातोय। जे लाडकी बहिणीचा एवढा गाजावाजा केला सरकारने, परंतु जर खरोखरच जर असे जर बघितले या रुग्णालयात तर खरंच दयनीय अवस्था आहे। लाडक्या बहिणींना खाली झोपावं लागतं फरशीवर, म्हणजे किती मोठी शोकांतिका आहे। आमदार त्यांचा आहे, खासदार सत्तेधाऱ्यांचा आहे। अशी परिस्थिती असताना सुद्धा जर अशी जर दयनीय अवस्था असेल तर मग इतर लोकांचं काय? हे जे अशा प्रकारे जर लाडक्या बहिणीची दयनीय अवस्था असेल तर आम्ही बनसोड सरांना भेटून जर लवकरात लवकर जर याच्यावर जर काय व्यवस्था केली नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करणार। बसच्या टायरमध्ये हवा भरताना अचानक स्फोट झाल्याचा धक्कादायक प्रकार
जो आहे तो समोर आलेला आहे आणि या सगळ्या धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओही समोर आला आहे. स्फोट हा इतका भीषण होता की टायरमध्ये हवा भरणारा तरुण हवेत उंच फेकला गेला. कर्नाटकातल्या एका टायर पंक्चरच्या दुकानातली ही घटना आहे. या स्फोटात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याचा एक हात फ्रॅक्चर असल्याची माहिती समोर आली आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळे याला प्रकृती अस्वास्थ्यामुळे भिवंडीमधील पूर्णा येथील आकृती हॉस्पिटल या ठिकाणी उपचारांसाठी दाखल करण्यात आलाय. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती सुधारत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. हे माणूस आहे ना, ज्या तरी आम्ही मला इथे आणलं त्यांच्या हे बघा ताकद आहे अजून पण. बडतर्फा IAS अधिकारी पूजा खेडकरला दिल्ली हायकोर्टानं दणका दिला. पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन दिल्ली हायकोर्टानं फेटाळलेला आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी पूजा खेडकरला अटक होण्याची शक्यता आहे. हे प्रकरण UPSCचं नाही तर समाजाची फसवणूक करणारं असल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं. त्यामुळे पूजा खेडकरला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. तर पूजा खेडकरला दिल्ली हायकोर्टानं दणका दिलेला आहे. खोटी कागदपत्र सादर केल्यामुळे UPSCनं हा पूजावर गुन्हा दाखल केला होता आणि हे प्रकरण केवळ UPSCचं नाही तर समाजाची दिशाभूल करणारं, समाजाला फसवणार आहे असं कोर्टानं म्हटलं आहे. भारतीय क्रिकेट फॅन्ससाठी एक मोठी बातमी आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या भारत आणि पाकिस्तान या मॅचचं ठिकाण अखेर ठरलेलं आहे. 23 फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तानमधली ही मॅच दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताच्या मॅच खेळवण्यासाठी म्हणून दुबईची तटस्थ ठिकाण म्हणून निवड करण्यात आलेली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीची पहिली मॅच यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये कराचीत होणार आहे. तर फायनल 9 मार्चला लाहोरमध्ये होईल. मात्र जर टीम इंडिया बाद फेरीमध्ये पात्र ठरली तर सेमीफायनल आणि फायनल सुद्धा दुबईतच पार पडणार आहे. बातमी गृहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची. तुमच्या घरात गॅस असेल तर तुमचं फुफ्फुस तपासून घ्या, कारण या गॅसमधील वायू तुमची फुफ्फुसं कमजोर करतोय. हे आम्ही का म्हणतोय यासाठी पाहूया हा एक रिपोर्ट. गैस आती है सिलेंडर से या पाइप से, उससे ऐसा नहीं है कि धुआं नहीं निकलता है, लेकिन वो इनविजिबल होता है. और इसीलिए मैं अपने पेशेंट जब जाते हैं तो उनको बोलता हूं कि आप चिमनी भी लगाओ, एग्जॉस्ट भी लगाओ. गैस ऑन करने से पहले चिमनी और एग्जॉस्ट को ऑन करो और गैस ऑफ करने के 10 मिनट तक उसको ऑन रखो. तुम्ही गॅस वापरता का? घरातील गॅस तुम्हाला आजारी पाडतोय. गॅस मधला धूर तुम्हाला दिसत नसला तरी त्याचा धोका घरातील सगळ्यांनाच असल्याचा दावा करण्यात आलाय. हे आम्ही का म्हणतोय त्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा एकदा पहा. तो हमारे घर में जो गैस आती है सिलेंडर से या पाइप से, उससे ऐसा नहीं है कि धुआं नहीं निकलता है, लेकिन वो इनविजिबल होता है. गॅसमुळे गृहिणींना फुफ्फुसाचे आजार. गॅसमधील वायू आरोग्यासाठी धोकादायक. वायरल वीडियो मागचं सत्य काय? यदि आपने अपने गैस के इस कलर पर ध्यान नहीं दिया तो आपकी घर की महिलाओं को जल्द ही अस्थमा और सरदर्द जैसी जानलेवा बीमारी हो सकती है. भारतातील जवळपास 80% लोकांच्या घरात गॅस आहे. त्यामुळे गृहिणींसाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. गॅसच्या वायूच्या ज्वलनानं कार्बन मोनॉक्साईड तयार होतो आणि याचा गंभीर परिणाम गृहिणींच्या फुफ्फुसावर होतो. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली. याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमनं एक्सपर्टची भेट घेतली. इथे एअर आणि जे LPG आहे त्याचा जर रेशो कमी जास्त झाला तर ते प्रॉपर बर्निंग होत नाही. इफेक्टिवली काय असतं, जेव्हा हे बर्निंग होतं म्हणजे एका प्रकारे LPG आणि ऑक्सिजनचं रिॲक्शन होऊन आपल्याला कार्बन डायऑक्साईड वॉटर हे तयार होतं. पण जेव्हा एअर आणि फ्यूलचा रेशो जर प्रॉपर नाही झाला तर त्याच्यामध्ये CO हा पण फॉर्म होतो, दॅट इज कार्बन मोनॉक्साईड. तो फार डेंजर आहे. तर याला अवॉइड करण्यासाठी काय करू शकतो आपण की आपल्या याच्यामध्ये जी फ्लेम आहे ती निळ्या रंगाची राहिली पाहिजे. समजा थोडी लालसर हे झाली तर याचा अर्थ एअर फ्यूल रेशो डिस्टर्ब झाला. गॅसचा वापर योग्य पद्धतीनं केला तर त्याचा अधिक धोका नसल्याचं तज्ज्ञांनी स्पष्ट केलंय.
मात्र गॅसमधील वायूच्या धुरामुळे काय गंभीर परिणाम होऊ शकतात ते देखील पाहूयात. जसं त्यांनी सांगितलेलं आहे की जर तुमच्या घरात जर एक्झॉस्ट जर असेल किंवा साधा फॅन असेल किंवा चिमणी जर असेल एक्झॉस्ट चिमणी तर ती तुम्ही नक्कीच चालू करा, अगोदर चालू करा, जेणेकरून की जे मायक्रो प्रमाणामध्ये जे पोल्युशन होतं तेही आपल्याला त्याचा त्रास होणार नाही आणि तुमचे आणि आपल्या सर्वांचे फुफ्फुस यातनं चांगले राहतील. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. हवा आणि गॅसचा रेशो व्यवस्थित असायला हवा, नाहीतर गॅसमधून कार्बन मोनोऑक्साईड तयार होतो. कार्बन मोनोऑक्साईड शरीरासाठी घातक असतो. गॅस जळताना फिल्म निळ्या रंगाची असावी. लालसर किंवा पिवळा रंग दिसल्यास वायू घातक आहे. गॅस सुरू असताना घराच्या खिडक्या उघड्या ठेवाव्यात. घातक वायू आपल्याला दिसत नाही, मात्र गॅसच्या धुरामुळे श्वसनाचा त्रास वाढतो. त्यामुळे गॅस सुरू करायच्या आधी आणि नंतर 10 मिनिटं एक्झॉस्ट फॅन लावावा. गॅस सुरू असताना घराच्या खिडक्या उघड्या ठेवा. आमच्या पडताळणीत गॅसमुळे गृहिणींना फुफ्फुसाचे आजार वाढत असल्याचा दावा सत्य ठरलाय. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज.